पुढची बातमी सुद्धा महाविकास आघाडीच्या संदर्भातली आहे। जळगावामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। तिथेही शरद पवारांचा गट सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे। शरद पवारांनी जळगावात सुद्धा काँग्रेसला एकटं पाडलेलं आहे। शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झालेली आहे असं जळगावातून दिसतंय आणि यामुळेच जळगावामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी गट यांच्यातही बिघाडी झाली आहे। काँग्रेसही यांच्यात कुठे सोबत दिसत नाहीये। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जुगल पाटील यांनी या संदर्भात चर्चा केली, ती ऐकूया। महानगरपालिकेचा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आज केंद्रीय माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे। जर विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये कुठेतरी युती होणार होती, मात्र जागा वाटपावरून या दोघही पक्षामध्ये मतभेद या ठिकाणी दिसून आले। राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे। माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड असतील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील असतील, माजी आमदार संतोष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे। आमच्यासोबत काही या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहे, आम्ही जे मुलाखती देण्यासाठी आले आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय सांगणार, या ठिकाणी 9 उमेदवारांना देखील संधी देण्यात येत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे, काय सांगाल? हो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे युवकांना जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व युवकांमध्ये जोश पसरलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात युवक हे इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत। अजितदादा गट आमच्या सोबत असला किंवा नसला हे आम्हाला काही फरक पडणार नाही। आज आम्ही जळगाव शहराच्या विकास